तुम्ही तुम्ही माझ्या आधी निघाला होतात ना, मग इथे काय करताय? हो, तुझी वाट बघतोय. माझी? का? का म्हणजे मी तुला ऑफिसला सोडतोय म्हणून. अहो नको, मी खरंच माझी जाईन. नाही, मी आजपासून तुला रोज ऑफिसला सोडणार आहे. खरंच त्याची काहीच गरज नाहीये, मी जाईन. अगं जान्हवी, प्रत्येक गोष्टीत आपण गरजेचा विचार नाही करत. हे बघ, यापुढे मी तुला रोज ऑफिसला सोडायला येणार आहे असा मी स्वतःला नियम घालून घेतलाय. मला बसने जायची सवय आहे आणि त्यापेक्षा महत्वाचं मला जरा ऑकवर्ड होईल. जान्हवी प्लीज, हे बघ, आय एम सॉरी, पण प्लीज मला या बाबतीत तुझं ऐकायला लावू नकोस. मी तुला यापुढे रोज ऑफिसला सोडणार आहे आणि यात कुठलाही बदल होणार नाही. एकदा केलेली चूक मला परत करायची नाहीये. कसली चूक? मी त्यावेळी तुला ऑफिसला सोडायला यायला हवं होतं. मी काही मिनिटं अजून थांबलो असतो ना तर हे सगळं टळलं असतं. ऍक्सिडेंट? हो. ते होणं माझ्या नशिबात होतं, त्याला तुम्ही काय करणार? जान्हवी, अगं मी माझ्या चुका नशिबाच्या आड लपवून ठेवू शकत नाही. मुळात ना मी नशीब वगैरे या गोष्टींवर विश्वासच ठेवत नाही. गोष्टी आपण ठरवतो आणि आपण निर्णय घेतो. पण म्हणजे आपण नशिबापेक्षा मोठे असतो? नाही, मला ते माहित नाही, पण मी नशिबावर अवलंबून राहून जगू शकत नाही. माझ्या आयुष्यात ज्या काही चांगल्या वाईट गोष्टी घडतील ना त्याला मी जबाबदार असेल. तो माझा निर्णय असेल. म्हणून तर मी एकदा केलेली चूक टाळू शकतो ना. माझ्या आयुष्यातल्या सगळ्याच गोष्टी जर नशीब ठरवणार असेल तर मग मी माझ्या आयुष्याचं काय करतोय? सगळं काही नशीबच ठरवेल ना. किती इम्प्रेसिव्ह बोलता तुम्ही. थँक्यू. थँक्यू तर खरं मी तुम्हाला म्हणायला हवं. कशाबद्दल? माझा बकासूर होण्यापासून वाचवलं म्हणून. अगं ते माझ्या आया खूप प्रेमापोटी करतात. त्यांचा हेतू काही. हो मला कळतंय, पण मला सवय नाहीये त्याची. मुळात कोणी आयता ब्रेकफास्ट आणि जेवण द्यावं खरंच सवय नाहीये, म्हणून जरा ऑकवर्ड होतंय. निघूया. चल. चार घास पोहे खाल्ले फक्त. एखादी आंब्याची वडी तरी तोंडात टाकायची. अगं पण आंब्याची वडी काय पोटभरीची होती का? ओ इंदू वहिनी, मी ती तोंडासाठीच केली होती, पोटासाठी नाही. त्यापेक्षा ना थोडा शिरा खाऊन जायला हवं होतं. बरं असतं ना सकाळी सकाळी गोड खाल्लेलं, पित्त नाही होत त्याने. हो ना, पण आपले चिरंजीव तेच म्हणायला लागले, एवढं कशाला आणि तेवढं कशाला. मग खाते कशी ती? कुठली बिचारी चार घास खाऊन? खूप बुजलेली वाटत होती. बळेबळेच खात होती. मला ना अजूनही कसं तरीच होतंय. हिंदू बहिणी, तुम्हाला कसं तरीच होतंय? तुम्ही बोलला नाहीत. अगं तसं नाही, माझ्या तब्येतीला काही झालं नाही. मग पण जान्हवी आपल्याशी अंतर ठेवून वागते ना, हे बघून मला कसं तरी होत होतं. हो, खुलेपणा नाहीये तिच्या वागण्यात. आपलेपणाने नाही वागत आहे. हा म्हणजे अगदी काही तुटकही वागत नाहीये, पण तरी. मुद्दा लक्षात घ्या, तिच्या वागण्यात खूप अवघडलेपणा होता. हो ना, आणि पूर्वीचं तिचं वागणं आठवलं ना की हे पाहताना त्रास होतो ग. बरोबर आहे इंदू बहिणी. आता मगाशी ना मी मुद्दामूनच म्हणाले होते की तू शिरा खाऊन बघ ना, सगळ्यांना आवडतो माझ्या हातचा शिरा. पूर्वीची जान्हवी असते तर काय म्हणाली असती? छोटी आई, खाऊन कशाला बघितलं पाहिजे, तुम्ही करतात छान, फक्त जे काय कराल ना ते आत्मविश्वासाने सांगा. पण ती यातलं काहीच बोलली नाही, फक्त हसली. पण आपल्याला आईंनी काय सांगितलंय? तिच्यावर खूप माया करायची. तिला पूर्वीचं आठवलं की होईल ती मोकळी. मी ना आता या शब्दांना धरून बसणार आहे. बरं मला एक सांगा, ती सारखी साडी का नेसते?
हो, मला आई सुद्धा म्हणत होती की ती रात्री झोपतानाही साडीतच झोपते. हा, म्हणजे माझ्याही मनात बेबीवनचा हा विचार आलाय हा बऱ्याचदा. हो, माझ्याही आला होता. म्हणजे यापूर्वी ती सणावाराला साडी नेसायची ना. ए हो, आता गणपती आहेत म्हणून तर ती नेसत नाहीये ना साडी. पण रात्री कशाला नेसायची? हो ना. आणि मी म्हणते ऑफिसला जाताना तरी कशाला साडी नेसायला हवी आहे? पूर्वी घालायची ना ड्रेस, किती सुटसुटीत असतात ते. विचारू का सरळ तिला? हा, विचारायचं काय, सांगायचं तिला की जान्हवी तू बाई ड्रेस घालत जा, हवं तर मी तुला 4 अजून शिवून देते. ओ वहिनी, उगाच सांगायला वगैरे जाऊ नका हो. अगं उगाच काय, आपल्याला वाटतंय ना मग तिला सांगायचं. जान्हवीच म्हणायची ना, मनात काही ठेवू नका, मनात असेल ते बोला. बरोबर इंदुवहिनी. पण इंदे, आपण तिला सांगितलं आणि तिला नाही आवडलं असं नको ना व्हायला. म्हणजे तिने काय घालायचं काय नाही हा तिचा प्रश्न आहे ना. उगाच आपण ज्यात त्यात लुडबुड करतो असं नको वाटायला ना तिला. अरे बापरे, हे आता नवीनच प्रकरण. तिला आपलं वागणं लुडबुड नाही ना वाटणार? होय हो बेबीवंश, बरोबर बोलताय तुम्ही. मला काय वाटतं, सध्या तरी ना आपण सगळं तिच्या कलानं घ्यायला हवं. हो हो, बरोबर आहे. काहीही झालं ना तरी तिच्या मनात मी इथेच राहू का माहेरी परत निघून जाऊ हा प्रश्न येता कामा नये. हो ग बाई, आता जान्हवीनी हे घर सोडून जाता कामा नये. हो. मला वाटलं की तू गेलीस की काय. का ग? दिसलीच नाहीस ना मगासपासून. अगं हा, मी ती साडी नीट करायला आले होते. तुला खरं सांगू का, या साडीमुळे ना जरा गडबडच होतीये माझी. बघितलं मी मगाशी, खुर्चीवरून गाईगाईने उठताना अडखळलीस. हा, म्हणजे अगदीच सवय नाही असं नाहीये ग. आणि त्यात एक बरं आहे, आपलं दिवसभराचं काम तसं बसून असतं. पण का नेसलीस तू साडी बँकेत येताना? अगं, लग्न झालेल्या मुली साडीच नेसतात ना. असं कुठे हल्ली? हा, म्हणजे कधी कधी नेसतात. पण तुला माहितीये का, गोखलेंच्या घरातल्या सगळ्या बायका साडीच नेसतात. अगं त्या झोपताना पण साडीत झोपतात, गाऊनही घालत नाहीत. मग ड्रेस तर खूपच लांबची गोष्ट आहे. बरोबर आहे, पण त्या वेगळ्या जनरेशनच्या बायका आहेत ना ग. सो ओके. पण त्यांना कदाचित हेच आवडत असेल. म्हणजे मी ड्रेस घातलेला त्यांना आवडेल का नाही आवडणार मला नाही माहिती. म्हणजे तू सुद्धा रात्री झोपताना साडीतच झोपतेस? हा, म्हणजे खूप माणसं आहेत ग त्या घरात. माझे मोठे सासरे आहेत, चुलत सासरे आहेत, आणि त्यांच्या समोर गाऊनवर कसं वावरणार? बरं, श्रीच्या सगळ्या आया, त्यात आई आजीचा तर दबदबा वेगळाच आहे माहितीये घरात. म्हणजे तुला खरं सांगू, मला ना भीती वाटते कधीतरी त्यांची. त्यांना उगाच असं नको ग वाटायला की आज आलेली मुलगी आहे. आणि जे असं कशाला वाटेल? अजिबात वाटणार नाही. तू नाही का आधी मी आलेच काय एक काय ग, एवढी गडबडीत काय? नाही, म्हटलं आवरून घेते आणि खालती किचन मध्ये काही मदत हवी असेल तर करते ना. आलेच ना याची. हो. अगं जान्हवी, तू या अशा साडीमध्ये कम्फर्टेबल आहेस का ग? हो का? नाही ग, म्हणजे आजकाल मुली ड्रेसेस घालतात ना, साड्या वगैरे अशा सणासुदीला नेसतात. म्हणजे एखाद दिवशी नेसणं वेगळं आणि रोज रोज नेसणं वेगळं ना.
म्हणून विचारलं. हो आहे. मी येऊ? ठीक आहे. कम्फर्टेबल वाटतंय म्हणतेय, पण मला नाही वाटत. आल्यापासून बघतीये ही आपली साडीतच. पूर्वी किती छान ड्रेसेस घालायची. सांगावं का हिला? नको, जाऊ दे. तिला वाटतंय तसं करू दे. उगाच तिनं कपडे काय घालावेत हेही आपण शिकवतोय असं नको वाटायला तिला. जाऊ दे. श्री, ऐक ना. काय ऐकतोय ना? अरे आमच्याकडे बघून ऐक ना. बोला. मोजून 2 वाक्य बोलायचे. हो, 2. ओ फक्त 2च. अगदी 2. म्हणजे प्रत्येकी 2-2 वाक्य? हा. नाही आता नको, मला वेळ नाहीये, काम चाललंय माझं. आता नको. काय नाही, लॅपटॉप बंद कर. आत्ताच. बोला. श्री, सध्या ना आम्हाला एक कळत नाहीये की आमची अशी आवडल्यासारखी किती वाक्य हो की नाही ग? म्हणजे आपल्याला आणि ताई आहे ना, ताईला काय चाललंय? काय मंडळी केली तुम्ही? एकेकीने बोला ना. श्री, काय ना, जान्हवी ना अजून अशी परक्यासारखी वागते रे. नाही म्हणजे आमची अजिबात तक्रार नाहीये, तसं समजू नकोस तू त्याच्याबद्दल. पण अरे, पण म्हणजे थोडासा दुरावा आहे तिच्यात आणि आमच्यात. म्हणजे साहजिकच आहे ते. म्हणजे ना असा मोकळेपणा यायला अजून थोडा वेळ लागेल. पण तरी ती इतकी फॉर्मल नाही वागली तरी चालेल रे, नाही का? सांगतो मी तिला. हो ना. आणि तिला सांग की पूर्वीसारखं मोकळ ढकळ वागली, ड्रेस बीस घातला तर काय हरकत आहे. अच्छा. अरे म्हणजे तिने काय कपडे घालावे हा अगदी तिचाच निर्णय असेल, पण ती पूर्वीसारखी ड्रेस का नाही घालत रे? हा, म्हणजे साड्यांमध्ये कशाला अडकते उगाच? हो ना, साड्यांचं काय गौडू बंगाल आहे ना, तेच काही कळत नाहीये मला. ती सारखी साड्याच नेसते. अरे ती काही बोलली का तुला? हे बघ श्री, मला तर असं वाटतं ना, ती छान बारीक आहे. तिने ते काय म्हणतात ते जीन्स वगैरे घातले ना तरी चालेल. कसं सुटसुटीत वाटतं ना. हो. साड्यांचा बोंगा आमच्या सारख्यांसाठी ठीक आहे रे. हो हो बरोबर आहे. हा, मग सांगशील तिला? हो. काय सांगशील? आई अगं सगळं सांगेन हे. मी एक काम करतो, मी वर जाऊन बसतो, माझं इथे काही काम होणार नाही. बस ना तू, बस इथे. आता आम्ही कुणीच काही बोलणार नाही. हो की नाही, तुमच्याच्याने ते काही शक्य नाही. 2 म्हणून 200 वाक्य बोललाय. मी एक खरंच काम करतो, मी वर जाऊन बसतो. मला तुम्ही एक चहा तरी आणून द्याल का प्लीज? श्री, अरे देवा, हा आपल्यावरच चिडला. हरकत नाही. आईनी काय सांगितलं आपल्याला? श्रीच्या संसाराला हातभार लावायचा. आता हातभार लागताना थोडा राग सहन करायचाच. हो खरंय, पण वाटेल ते झालं तरी श्रीच्या संसाराला हातभार लावायचाच. आणि त्यासाठी काय करता येईल? आपण काय करूया? जान्हवी, ये ना. कशी आहेस? चहा घेणार आहेस? मी करू? नाही नाही नको. कशाला अगं? असंच म्हणजे मी करू शकते. अगं तू कशाला करतेस? ऑफिस मध्ये एवढी दमून येतेस ना, परत किचन मध्ये कशाला दमतेस? बस ना आरामात शांतपणे. नाही पण मी खरंच करू शकते चहा. हो, पण कशाला? अजिबात करू नकोस. यांना मी किचन मध्ये पाऊल ठेवायलाही नकोय का?
अगं आणि काय माहितीये का, आमच्या घरात उत्तम चहा वहिनी करते. म्हणजे कुणाला कमी साखरेचा, कुणाला जास्त साखरेचा, कुणाला बिन साखरेचा, कुणाला आल्याचा, कुणाला मसाल्याचा. म्हणजे कुणाला काय हवंय ते वहिनीला सगळं माहिती असतं ना. ती करेल, परफेक्ट चहा करेल. तू बस ना, शांतपणे बस, नंतर कर कधीतरी चहा. हा मग रात्रीचं जेवण झालंय, सगळं तयार आहे. हा, आणि पानं मी वाढते. हा, हे मात्र आमच्याकडे खूप छान आहे. म्हणजे आमच्याकडे ना सगळी कामं वाटून दिलेली असतात, वार ठरलेले असतात. म्हणजे सगळ्यांना सगळी कामं करता येतात ना आमच्याकडे, सोपं पडतं ते. आमच्याकडे म्हणजे ह्यांना मी अजून घरातली वाटत नाही, पण मला आवडतो स्वयंपाक करायला. कसं सांगू यांना? एकदा तरी करायला मिळावा. काय यांना नकोच असेल माझ्या हातचा स्वयंपाक? पण मग मी काय करू? काहीच काम नाहीये मला. स्वयंपाक करून आनंद मिळतो. थेरपी आहे ती माझी. सवय आहे कामाची, स्वयंपाकाची. काहीच करायचं नसेल तर काय करू मी? काही म्हणालीस? नाही, मी काय काम करू? काहीतरी विचार करत होतीस ना? हो, म्हणजे काय काम करू मी याचा. एक काम आहे फक्त तुझ्यासाठी, करशील? आता वहिनीने चहा केला ना की तो श्रीला नेऊन दे. देशील? चला चला, आपली कामाची. चहा करते. Yes, I can totally understand. I know. No, but we have very little time on our hands now. Yep. Yeah, we are focusing on the festival season. Yeah, Diwali is nearby. Yeah. We have distributors all across India and abroad. Yep. So once we are ready with the plan, we can definitely start distributing our new products. Okay. Excellent. Yeah, nice talking to you. Bye. अरे, तू केव्हा आलीस? आय एम सो सॉरी, माझं लक्ष नव्हतं. इट्स ओके. तुमचं खूप महत्वाचं काम चालू होतं काहीतरी. हे काय, कामं चालूच असतात. तुम्हाला काम करायला खूप आवडतं ना? या, आय लव्ह माय वर्क. कळतं तुमच्या बोलण्यातून. चहा घ्या ना. अगं, हे काय, तू कशाला आणलास चहा? मी खालती आलो असतो. ओके, थँक्यू. मला सुद्धा खूप आवडतं काम करायला. सवय आहे. मी येते. काय फॅन्टास्टिक झालाय चहा. करेक्ट झाला एकदम. म्हणजे करेक्ट साखर, करेक्ट उकळलाय. उत्तम झालाय चहा. मी नाही केलाय. आईनी केला असणार ना चहा. आय नो. माझ्या आईशिवाय इतका उत्तम चहा कोणालाच जमत नाही. येऊ? नाही, नको. हा, म्हणजे इथे बस ना. बी कम्फर्टेबल. बस. सो, कसा गेला आजचा दिवस? रुटीन. बाबा आणि पिंट्याशी काही फोन झाला? हा, ऍक्च्युली अर्धवट बोलणं झालं, पण मी नंतर करेन त्यांना फोन. एक सांगू?
साडी खूप छान दिसते तुला. थँक्यू. पण म्हणजे तुला मी मी खूप अनकम्फर्टेबल असते ना साडीत. मला माहितीये, म्हणजे ऍक्च्युली काय होतं माहितीये का, मी ते नाही नाही नाही, मला मला तसं नव्हतं म्हणायचं. आय मीन टू से, तू आता घरातही साडी नेसलीयस, म्हणजे तुला आता घरातही साडी नेसायला आवडायला लागलंय का? नाही नाही, म्हणजे असं काही नाही. हा, मग तू ड्रेस वगैरे घालत जा ना, म्हणजे सलवार कुर्ता वगैरे किंवा तसं काहीतरी. तू बाबांकडे असताना रात्री गाऊनच घालायचीस ना. पण इथे कोणीच गाऊन घालत नाही, त्यामुळे मी एकटीच कसा घालणार. शिवाय घरात बाबा असतात, काकाही असतात, बरं नाही दिसणार. नाही, पण असं काही नाही. पण मला जरा अवघडल्यासारखं होईल. बघ, सुरुवातीला कदाचित होईल, पण मग एकदा तुला सवय झाली की तो ऑकवर्डनेस जाईल. हा, पिंट्याचा फोन येतोय. रिसीव्ह कर ना. हॅलो पिंट्या. हा बोल रे. अरे हो, मी आले, घरी आले.